20 मार्च 27 मार्च रामजन्मी निमित्तानं रामकथा ठेवलेली आहे। तसंच 108 कुंडी दत्तयाग यज्ञ ठेवलेला आहे। या यज्ञासाठी ज्यांना कोणाला बसायची इच्छा असेल त्या लोकांनी ऑफिसमधून किंवा इतरत्र कोण्या दुकानात कोण्या सेवकाधारकाकडे संपर्क साधून आपण आपली रीतशीर पावती फाडून त्याची फी जेणेकरून काही ठेवलेली आहे त्याप्रमाणे सर्वांनी आपण ते पावती रीतशीर फाडून आपण त्या यज्ञाला बसावं। हा यज्ञ विश्वशांती दत्तयाग 108 कुंडी यज्ञ आहे। सर्व साहित्य जाग्यावर असणार आहे। फक्त केवळ तुम्ही पावती त्याची देणगी देऊन जाग्यावर फक्त सर्व साहित्य जाग्यावर आहे। तुम्ही फक्त अंगावरचे कपडे स्वच्छ कपडे सोहळ्यामध्ये यायचं। सकाळी 6 6:30 पर्यंत 7 वाजता यज्ञाला सुरुवात होईल। अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे। रोज हरी कीर्तन आहे, रोज पारायण आहे, गुरुचरित्र पारायण आहे, परमर्षी ग्रंथ पारायण, ज्ञानेश्वरी पारायण आहे, शिवपाठ आहे, ज्ञानेश्वरी काकडा आरती आहे, सकाळी संध्याकाळचा हरिपाठ आहे, शिवपाठ आहे। अशा तऱ्हेचा त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम आहे। म्हणून तुम्ही सर्व जनतेने गेल्या वर्षी शिव महापुराण कथा झाली होती। मलपीठाधीश्वर महाराजजी यांच्या मुखातून हा शिव महापुराण कथा गेल्या वर्षी पण झाली होती। या वर्षीसुद्धा रामकथा ठेवलेली आहे। सर्व पंचकोशीतील इतर तेलंगणा कर्नाटक बाउंड्री इकडे हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, सर्व यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, इकडे आदिलाबाद निर्मल जिल्हा या सगळीकडून येणारे जे सर्व भाविक भक्तांसाठी मंडपात राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था भरपूर आहे। ज्यांना कोणाला इथं राहायची इच्छा असेल, सेवा करायची आपापली नाव नोंदणी करून आपल्या सेवा करण्यासाठी नाव नोंदणी करणे, गावाची सामुदायिक लिस्ट करून देणे आणि इथं सेवा करणे। जेणेकरून ज्यांना सेवेची आवड आहे अशा लोकांनी आपलं नाव नोंदणी ऑफिसमध्ये करू शकता, यादी पाठवू शकता, मोबाईल नंबर वगैरे पाठवा लागेल त्याच्यावर। आणि वाढण्याची सेवा आहे, साफसूफ करण्याचे कार्यक्रम आपला प्लॅस्टिक मुक्त आहे। कुठलंही एकही दुकान लागणार नाही, कोणा दुकान लावता येणार नाही। फक्त पियाच्या पाण्याची बॉटल त्याची किंमतसुद्धा 10 रुपयाच्या वर बॉटल विकता येणार नाही। अशा पद्धतीने फिल्टरचं पाण्याचं दुकान तितकंच तेवढे लागणार, बाकी कोणालाही दुकान लावण्याची परवानगी। 7 गावचा ग्रामपंचायत ठराव पोलीस स्टेशनला गेल्या वर्षी दिला, तर यावर्षी 7 गावचा ग्रामपंचायत ठराव तामसा प्रशासन दिलेला आहे। पत्रकार लोकांना सांगलेले आहे, सर्वांना माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे सर्व दुकानधारकांनी सुद्धा नारळ पेढा कोणतं काही दुकानं आगासपाळा कोणी काही घेऊन येऊ नये याची बी सर्वांनी दक्षता घ्यावी। का तर कार्यक्रम हा शेतामध्ये असल्यामुळं शेतकरी वर्गाला त्रास होऊ नये, जनावरांना त्रास होऊ नये, प्लॅस्टिक मुक्त राहावं। जनावर मग टाकून दिलेले प्लॅस्टिक, दुकानचा पेढा आहे कॅरीबॅग टाकून देतील, प्लॅस्टिक टाकून देतील, कोण्या फुग्याचे प्लॅस्टिक, कोण्या खेळण्याचे प्लॅस्टिक टाकून देतील। मग शेतकरी वर्ग त्रस्त होतील का ते, ज्यांच्या जनावराला त्रास होऊ नये, शेळ्याला त्रास होऊ नये, बैलाला त्रास होऊ नये, गाई म्हशी ते काही खाऊ नये। का तर शेताने जे गवत आहे त्याच्यामध्ये अडकून पडतात, जेव्हा जनावर चारायला लागतील त्या टायमाला खातील तर जनावराचा दोष लागेल। त्याच्यामुळं कुठेही बी दुकान लागणार नाही। कोणी नारळ प्रसादाचं दुकान घेऊन येण्याचा प्रयत्न करू नये, त्याच्यावर कार्यशील कारवाई केल्या जाईल। त्याच्यामुळे कोणीही दुकानं लावण्याचा प्रयत्न करू नये। यावर्षी कमीत कमी 1 ते 1.5 लाख रोज प्रसाद घेतील अशी व्यवस्था केली आहे। महिलांच्या प्रसादाची व्यवस्था वेगळी आहे आणि पुरुषाची मंडप जेवणाची वेगळी आहे। त्यांना सेवा करण्यासाठी वाढण्यासाठी सुद्धा गावगावचे लोकांचे तिथं नियोजन लावलेले आहे। म्हणून तुम्ही सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। आणि कथाकार महाराज आहेत जोधपूरचे राधाकृष्ण महाराजजी, यांच्या मुखातून रामकथा होणार आहे आणि खूप छान कथा आहे। म्हणून तुम्ही सर्वजण कथेला यावं, कथेला लाभ घ्यावं, सर्वांनी या कथेचा आनंद घ्या। खूप छान कथा होणार आहे। म्हणून तुम्ही सर्व भाविक भक्तांना आमच्याकडून तुम्हाला निमंत्रण आहे। दत्त संस्थान मठ पिंपळगाव, शिवसद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ, हातगाव तालुका, जिल्हा नांदेड येथे हा कार्यक्रम आहे। म्हणून येण्यासाठी भोकर, हिमायतनगर, धर्माबाद, उंबरखेड, अर्धापूर, हातगाव या सगळीकडून ST सुद्धा तुम्हाला महामंडळाच्या गाड्या सोडलेल्या आहेत। म्हणून याची सर्वांनी नोंद घ्यावी। अनेक लोकांना ऑटोचं वाहन आहे, प्रायव्हेट यायचं म्हणजे तर रोड चांगला येतो, तिथून किनवट रोडनं इकडून येऊ शकता, किनवटपासून येऊ शकता, किंवा इथून तामसा ते भोकर या रोडनं येऊ शकता। वाहनाची काही अडचण नाही, कधी आलं तर तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाही। पार्किंगची व्यवस्था भरपूर चांगल्या तऱ्हेने केलेली आहे। यावर्षी
पार्किंग एकदम जवळजवळ कथा मंडपाच्या जवळ येऊन पोहोचाय. कोणाला लांब म्हातारे वगैरे असेल त्यांना जवळ 4 पावलं म्हणजे 50-100 फुटापर्यंत मला चालावं लागतं. बाकी कोणाला कुठं चालायची गरज नाही. इतक्या म्हणजे गेल्या वर्षी पार्किंगची असुविधा आमच्याकडून झाली होती, पण ते आम्ही एवढा मोठा कार्यक्रम पहिली वेळ असल्यामुळे आमच्या लक्षात आलं नाही. पण यावर्षी पूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था टापटीप घेतल्या. का तुम्हाला ST जरी आली तरी कथेच्या मंडपाच्या जवळच येणार आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना सुविधेचं काम आम्ही केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी याची नोंद घ्यावी. कोणाला असे विशेष असे काही VIP पासची काही गरज नाही. का तर जवळ पार्किंग असल्यामुळं त्याची काही गरज नाही. सर्वांनी याच्यामध्ये सर्वांचं योगदान, तुमचा सर्वांचा कार्यक्रम, महाराज तुमचे आहेत, कार्यक्रम तुमचा आहे, सनातन हिंदू धर्माचा कार्यक्रम आहे, धर्मासाठी हा कार्यक्रम आहे, कोणाच्या करमणुकीसाठी आहे. आणि आमचा त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ काही नाही, केवळ तुम्हा सर्वांना घडावं हा भाव त्याच्या पाठीमागचा आहे. ज्यांना कोणाला देणगी वगैरे द्यायची असेल तर देणगी आपण रिसिप्ट तर पावती फाडून घेऊ शकता. दानपट्टी मंदिरात ठेवलेली असते, त्याच्यामध्ये दान करावं. अन्नदानासाठी, कशासाठी, गोसेवेसाठी. ज्यांना कोणाला गोसेवा करायची असेल त्याचेसुद्धा तुल्याच्या माध्यमातून तुमच्या वजन जेव्हा तुला म्हणतो आपण त्या पद्धतीनं कोण्या माध्यमातून गोसेवासुद्धा करा. का तर अशा धर्मकार्यामध्ये सनातन हिंदू धर्माचं कार्य आहे. तुम्ही सर्व सनातनी आहात म्हणून तुम्ही सर्वांनी या धर्मकार्यामध्ये सहभागी व्हावं. हा कार्यक्रम एक विशेष कार्यक्रम आहे आणि संताच्या सानिध्यामध्ये कार्यक्रम आहे. अनेक साधू संत इथे येणार आहेत म्हणून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. सर्वांना